पुण्यातील ध्येय प्रकाशन नावाच्या खासगी संस्थेच्या प्रतिनिधींनी वर्षभरापूर्वी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये जाऊन स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलं होतं। विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन संस्थेच्या प्रतिनिधींनी अनेक शाळेत जाऊन केलं होतं। त्यानुसार शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीला प्रोत्साहन मिळावं या हेतूनं 300 ते 500 रुपये फी भरून नोंदणी केली होती। ध्येय प्रकाशनकडून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची पुस्तकं आणि सराव प्रश्नपत्रिका दिल्या होत्या। याशिवाय ऑनलाईन पद्धतीनं अभ्यासक्रम दिला होता। आज नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची IM विनर ही अंतिम परीक्षा जिल्ह्यातील विविध केंद्रांवर आयोजित केली होती। पेटाळा परिसरातील एका केंद्रावर जवळपास 1700 विद्यार्थी परीक्षेसाठी सकाळी 9 वाजता दाखल झाले होते। मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था व्यवस्थित नव्हती। मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या, तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या। काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका न देता परीक्षा रद्द केल्याचं ऐनवेळी सांगण्यात आलं। या सर्व गोंधळात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत ताटकळत बसावं लागलं। ऐनवेळी परीक्षा रद्द करत खासगी संस्थेच्या प्रतिनिधींनी परीक्षा केंद्रावरून पळ काढल्यामुळे केंद्रावर पालक मोठ्या संख्येनं एकत्र आले। यामुळे या केंद्रावर गोंधळ उडाला। ध्येय प्रकाशन या संस्थेनं पालकांची आर्थिक लुबाडणूक करून फसवणूक केल्याचा आरोप पालकांनी केलाय। गेले 7-8 महिने माझ्या मुलग्याने या पहिलीच्या या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी केल्या। ध्येय प्रकाशन अकॅडमी मार्फत ही स्पर्धा परीक्षा आयोजित केली होती। या स्पर्धा परीक्षेसाठी जवळजवळ 500 रुपये म्हणजे प्रवेश फी आकारली गेली होती। गेले 7-8 महिने मुले या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत। जवळजवळ 9, 9:15 वाजता मुलांना या ठिकाणी या स्पर्धा परीक्षेसाठी बोलवलं गेलं। सकाळी 9 वाजता मुले टिफिन घेऊन या स्पर्धा परीक्षेसाठी आलेले आहेत। स्पर्धा परीक्षेला आल्यासाठी या ठिकाणी बैठक व्यवस्था होती, ती व्यवस्थित नव्हती। मुलांनी लावलेले जे सीट नंबर होते ते स्वतः शोधायचे होते। कोणत्या वर्गात आहे हे माईकवरनं पुकारलं गेलं होतं। जवळजवळ 10 ते 15 हजार पालक आणि 10 ते 15 हजार विद्यार्थी होते। कोणालाही कुठला वर्ग सांगितला हे ऐकू येत नव्हतं, पण मुलं पालक स्वतःचा सीट नंबर शोधून आपापल्या जागेवर बसले गेले। स्पर्धा परीक्षेला 11 वाजता सुरुवात झाली। स्पर्धा परीक्षेचा 11:30 सव्वा 11च्या दरम्यान सुरुवात झाली। 11 वाजता सांगितलं होतं, पण पेपर 11:30 वाजता दिले गेले। पेपर जे होते मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियममधून होते। ज्याचा मराठी मीडियम पेपर होता त्याला इंग्लिश मीडियम पेपर गेला आणि ज्याचा इंग्लिश मीडियम होता त्याला मराठी मीडियममधून पेपर गेला। पेपर मुलांना कसे सोडवायचे हे सुचलं नाही। आज या परीक्षेला माझा मुलगा उपस्थित होता, पण त्यांनी दुसरा पेपर जो होता तो कॅन्सल केल्यामुळे बरेचसे पालक मुलांना परीक्षेला सोडून गेलेले होते। ते पालक अजून मुलांना न्यायला आलेले नाहीत। मुलं 15 मिनिटातच बाहेर पडलेले आहेत। पहिली दुसरीची लहान मुलं आहेत, त्यांना काय सुचत नाही आणि हे पालक आता 4 वाजेपर्यंत येईपर्यंत ही मुलं कुठून कुठं जातील याची गॅरंटी नाही। याची सगळी जबाबदारी त्या ध्येय प्रकाशनवर टाकावी। ध्येय प्रकाशनच्या या खासगी संस्थेच्या ढिसाळ नियोजन आणि गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप शिक्षिका पल्लवी माळी यांनी केलाय। आम्ही आज सकाळी 8 वाजता घर सोडले। 8 वाजता आम्ही गाडी करून मुलांना इथं घेऊन आलोय। घेऊन आल्यानंतर तुमचा असा गलिच्छ कारभार आहे, तिथं तुम्ही ब्लॉक नंबर लिहिलेत, 2-2 ब्लॉक नंबर लिहिलेत, हॉल नंबर 2-2 लिहिलेत। पालकांचा इतका गोंधळ झाला, कुठल्या हॉलमध्ये मुलं बसवायची, कुठल्या ब्लॉकमध्ये मुलं बसवायची। तुमचं नियोजन इतकं ढिसाळ पद्धतीचं होतं। तुम्हाला जर परीक्षाचं व्यवस्थित नियोजन जमत नाही तर तुम्ही घेऊ नका ना परीक्षा। तुम्ही शाळेमध्ये येताय, शाळेमध्ये येऊन सांगताय की आमची ध्येय प्रकाशनची परीक्षा इतकी सुंदर आहे, या आमच्या परीक्षेला बसवा, म्हणून आम्ही आमची मुलं बसवायची। एवढ्या लांबून आम्ही मुलं घेऊन यायची। आज 8 वाजल्यापासून मुलं आमची इथं आहेत। जेव्हा पहिला पेपर झाल्यानंतर दुसऱ्या पेपरच्या वेळेस बाहेरून खिडकीतून मी एका मुलीला विचारलं, बाळ तुला पेपर मिळालाय का? तेव्हा ते पर्यवेक्षक म्हणतात तिथले की नाही मॅडम, 7 मुलांना पेपर मिळालेला नाही आहे, बाकीच्या मुलांना पेपर मिळालेला आहे। अरे 7 मुलांना पेपर मिळाला नाही आणि बाकीची मुलं पेपर सोडवत आहेत, ती 7 मुलं ते बघत बसलेत। हा असं नियोजन असतंय? त्यानंतर मी सगळ्या वर्गात जाऊन सगळ्या वर्गाचे फोटो घेतलेत। कुठल्याही वर्गात पूर्ण पेपर दिलेले नव्हते। सगळ्या पेपर प्रत्येक वर्गात थोडा ना थोडा मुलांना पेपर मिळालेले नव्हते। दरम्यान जिल्ह्यातील अन्य केंद्रावर अशाच प्रकारचा गोंधळ उडाल्याची माहिती आहे। अनेक पालक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून अशा प्रकारच्या खासगी संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना घालतात, त्याचे हजारो रुपये मोजतात। काही संस्था चांगलं शिक्षण देऊन विद्यार्थी घडवण्यामध्ये योगदान देतात, मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या खासगी प्रकाशन संस्थेवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे।